काही महत्त्वाचे अपडेट आणि आत्ताच एक अपडेट देती म्हणजे रेनकोट मध्ये एका कर्मचाऱ्यानं मोबाईल फोन लपवलेला होता। त्याची माहिती समोर येते आणि कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावरती जात असताना त्याला पकडण्यात आलं। अश्विन, खरं कारण अत्यंत कडक आणि काटेकोर नियम आहेत त्यांना आणि त्याच्यामुळे अर्थातच शासकीय कर्मचाऱ्याचं ओळखपत्र मग पोलिसांनी काढून घेतलेलं आहे। कारण घटनाच तशी घडली आहे, कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावर नेत होता, मात्र अत्यंत काटेकोर आणि कडेकोट बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे तो रेनकोटमध्ये लपवलेला मोबाईल शोधण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मग कर्मचाऱ्याचं ओळखपत्र काढून घेतले। आणि या जिल्हा परिषद निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या, प्रचार झाला नाही। कारण जिल्हा परिषदा निवडणुकांचा प्रचाराचा प्रमुख टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हाच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर सगळा माहोल, सगळा रंग या जिल्हा परिषदेचा एक प्रकारे बदलून गेला। राष्ट्रवादीने तर कुठेच प्रचार केला नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदेंनी काही ठिकाणी प्रचारासाठी उपस्थिती दर्शवली, परंतु त्यामध्ये सुद्धा एक दुःखाची किनार होती। कुठेही वाद्य वाजली नाही, डोर टू डोर प्रचारावरती भर देण्यात आला, मोठा तामझाम कुणीही केला नाही। या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक पार पडली। खास करून पुणे जिल्हा आणि बारामती, जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य मानलं जातं, तिथला निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे। कारण एक प्रकारे सहानुभूतीची लाट ही स्वाभाविकपणे त्या पक्षासोबत असते, त्या नेत्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत असते, त्यामुळे दोन ठिकाणचे निकाल बघणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असेल। खरं आहे आणि सुरुवातीला अर्थातच जसं आपण म्हणतोय तसं पोस्टल मतांची मतमोजणी जी आहे ती सुरू होईल। परभणीमधली अपडेट, टपाली मतमोजणी सुरू झाली आहे, तर गुहागर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झालेली आहे। 20 फेऱ्यांमध्ये निकाल येईल, त्यामुळे आता अर्थातच पुढच्या काही तासांमध्ये हे अपडेट्स आपल्याला येत जातील। आधी टपाली मतमोजणी कुठे तर कुठे प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती बघायला मिळते। 20 फेऱ्यांमध्ये निकाल आपल्या हाती येईल। कोकणातला जर मगाशी आपण बघितलं तर शिवसेना कॉन्फिडंट आहे, त्यासोबतच तिकडचं एक वेगळं बॅटल आहे, कारण तिकडे अजून पालकमंत्री हा नेमला गेलेला नाही।